एका गावात एक शेतकरी राहत होता। तो म्हातारा झाला होता आणि मरायला टेकला होता। त्याला आपल्या मुलांची काळजी होती, कारण ते फार आळशी होते। मरण्याआधी त्याने आपल्या मुलांना जवळ बोलवले। त्यांना सांगितलं की पोरांनो, आपल्या शेतात आपल्या कुटुंबाचा एक खजिना आहे, त्यामुळे आपले शेत अजिबात विकू नका। मुलांनी हे समजल्यावर शेतात खोदकाम सुरू केले। शेतात नेमका कुठे खजिना आहे हे मुलांना दाखवण्याआधी तो शेतकरी देवाघरी गेला। मुलांनी सगळं शेत खणून पाहिलं, कुठेही खजिना सापडलाच नाही। मुलांना समज झाला की आपल्या बाबांना शेवटी भात झाले असतील, त्यामुळे त्यांनी नसलेल्या खजिन्याबद्दल आपल्याला सांगितले असावे। सगळीकडे खणल्यामुळे जमीन छान भुसभुशीत झाली होती। मुलांनी मग त्याचा फायदा घेऊन शेतात लागवड करायचे ठरवले। त्यांनी पेरणी केली आणि आपापसात कामे वाटून घेतली। शेतीची उत्तम निगा राखली। त्या हंगामात त्यांच्या शेतात उत्तम पीक आले। एवढं पीक त्यांच्या बाबांनाही घेता आले नव्हते, कारण एकटे शेतात काम करायचे। एवढ्या जणांनी मिळून शेती केलीच नव्हती। त्या पिकाची कापणी करून जेव्हा त्यांना त्याबद्दल भरघोस मोबदला मिळाला, त्या दिवशी त्यांना समजलं, हाच तो खजिना आहे ज्याबद्दल त्यांच्या वडिलांनी त्यांना सांगितलं होतं। आपल्या शेताची काळजी घेऊन ते त्यातून दरवर्षी हा खजिना मिळू शकत होते। आपल्या बाबांनी जाता जाता दिलेली शिकवण त्यांनी आयुष्यभर लक्षात ठेवली। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।